यहोशवा या पुस्तकातून घेतलेले वाचन. यहोशवा सर्व लोकांस म्हणाला, तर आता परमेश्वराचे भय धरा, त्याची सेवा सात्विकतेने आणि खऱ्या मनाने करा, आणि महानदी पलीकडे आणि मिसर देशात ज्या देवाची तुमच्या पूर्वजांनी सेवा केली ते टाकून देऊन परमेश्वराची सेवा करा. परमेश्वराची सेवा करणे हे तुम्हाला गैर दिसत असेल तर तुम्ही कोणाची सेवा करणार हे आजच ठरवा. महानदी पलीकडे तुमच्या पूर्वजांनी ज्या देवांची सेवा केली त्यांची, किंवा तुम्ही राहत आहात त्या देशातल्या अमोऱ्यांच्या देवांची. मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार. तेव्हा लोकांनी उत्तर दिले, परमेश्वराचा त्याग करून अन्य देवांची सेवा करणे आमच्या हातून कदापि न घडो. कारण आमचा देव परमेश्वर यानेच आम्हाला आणि आमच्या पूर्वजांना मिसर देशातून दास्यगृहातून काढून आणले. त्यानेच आमच्या नजरेसमोर मोठमोठे चमत्कार केले, आणि ज्या वाटेने आम्ही प्रवास केला व ज्या राष्ट्रांमधून आम्ही गेलो तेथे त्याने आमचे संरक्षण केले. आणि या देशात राहणाऱ्या अमोरी वगैरे सर्व लोकांना त्याने आमच्या पुढून घालवून दिले. आम्हीही परमेश्वराचीच सेवा करणार, कारण तोच आमचा देव आहे. यहोशवा लोकांना म्हणाला, तुम्ही परमेश्वराची सेवा करणार नाही, कारण तो पवित्र देव आहे. तो ईर्ष्यवान देव आहे. तो तुमच्या अपराधांची आणि पापांची क्षमा करणार नाही. तुम्ही परमेश्वराचा त्याग करून परक्या देवांची सेवा कराल तर, जरी त्याने तुमचे कल्याण केले असले तरी तो उलटून तुमचे अनिष्ट करील आणि तुमचा संहार करील. लोक यहोशवाला म्हणाले, नाही, आम्ही परमेश्वराचीच सेवा करणार. यहोशवा लोकांना म्हणाला, तुम्ही सेवेसाठी परमेश्वराला निवडले आहे याविषयी तुम्हीच साक्षी आहात. ते म्हणाले, आम्हीच साक्षी आहोत. यहोशवा म्हणाला, आपल्यामधले परके देव तुम्ही टाकून द्या. आपले मन इस्रायलच्या देव परमेश्वर याच्याकडे लावा. लोक यहोशवाला म्हणाले, आमचा देव परमेश्वर याचीच आम्ही सेवा करणार आणि त्याचीच वाणी आम्ही ऐकणार. तेव्हा यहोशवाने त्या लोकांबरोबर करार केला आणि शखेम येथे त्यांना विधी आणि नियम लावून दिले. या गोष्टी यहोशवाने देवाच्या नियमशास्त्राच्या ग्रंथात लिहून ठेवल्या आणि एक मोठी शिला घेऊन परमेश्वराच्या पवित्र स्थानाजवळील एका एला झाडाखाली ती उभी केली. यहोशवा सर्व लोकांना म्हणाला, पहा, ही शिला आपल्या विरुद्ध साक्षीदार होईल. कारण परमेश्वराने आम्हाला सांगितलेली सर्व वचने हिने ऐकली आहेत. एखाद्या वेळी तुम्ही परमेश्वराला नकाराल तेव्हा ही तुमच्या विरुद्ध साक्षीदार होईल. मग यहोशवाने प्रत्येक माणसाला आपापल्या वतनाकडे रवाना केले. ह्या गोष्टी घडल्यानंतर परमेश्वराचा सेवक नूनचा मुलगा यहोशवा आपल्या वयाच्या 110व्या वर्षी मरण पावला. प्रभूचा शब्द.
देवाला धन्यवाद. मथाय लिखित पवित्र शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. येशूने बालकांवर हात ठेवून प्रार्थना करावी म्हणून लोकांनी त्यांना त्याच्याकडे आणले, परंतु शिष्यांनी आणणाऱ्यांना दटावले. तेव्हा येशू म्हणाला, बालकांना माझ्याकडे येऊ द्या, त्यांना मनाई करू नका, कारण स्वर्गाचे राज्य त्यांच्या सारख्यांचेच आहे. मग त्यांच्यावर हात ठेवल्यानंतर तो तेथून निघून गेला. प्रभूचे शुभ वर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.